बोलले बोला तुम्ही काका. चांगली सातारावाले हा इथून माल घेऊन गेले होते. हो ना इथून घेऊन जाता. शेतकरी आहे ते बियाणे घ्यायला. अच्छा शेतकरी पाहायला हा कांदे पाहिलं मग बियाणे घ्यायला. अच्छा नंतर बियाणे घ्यायचे ना. हा मग वराडी कसं काय बुवा असं हा एवढं. शाळेचं फार मोकळं होतं. हा मग बियाणे पाहायचं. अच्छा हा मार्केटचं 45 असलं तर ते 2-3 रुपये हा ना. आणि ते लेवलला काय दिला होता रेट तुम्ही. तो का पहिले वर्ष काय 42 का 42 आहे ना. त्यांनी आपल्याला 42 रुपये. हा 48 पण घेतला होता. हा नाही टॉप लेवलला घेतला होता मग. वसर नाही घेतले ना. हा ना. हा म्हणजे शेतकरी भाव पाहून भाव नाही 2-3 रुपये एक्स्ट्रा घ्या पण चांगली क्वालिटी बियाणं बरोबर नाही ना. भरपूर स्टॉक पण भरपूर आहे भरपूर. ते बघू शकता. कोणाला हवा असेल तर नक्कीच संपर्क करा. बरोबर आहे का नाही. हा हे बघू शकता पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो. ज्याला बियाणं पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मी इथं तुम्हाला खाली. नक्की संपर्क करा आणि मागून घ्या. हे बघा. कांदा पण बघा खाली पडलेला इथं तुम्हाला क्वालिटी दाखवतो. एक नंबर कांदा आहे बा. आता उजेडामध्ये जर घेऊन गेलो तर तुम्हाला जाणवल. बरोबर. तर काका काय बोलले तुम्ही कुठे कुठे घेऊन जाता. चांगली सातारा जालना हा परभणी इथून घेऊन जाता डायरेक्ट येऊनच. बरोबर आहे ना. गाडी पॅक करता. गाडी पॅक वगैरे करूनच घेऊन जाता. मग इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही हा कांदा जर घेऊन जाऊ क्वालिटी असेल पाहायला येतात डायरेक्ट. पाहायला येतात आणि घेऊनही जातात. बरोबर आहे ना. डबल पत्ती याची खासियत काय डबल पत्ती आणि कलर वगैरे चांगला आणि टिकाऊ राहतो. सडत खराब होत नाही. अजिबात बरोबर ना. बरं दिवाळीपर्यंत माल टिकतो. दिवाळीपर्यंत होऊन पण माल टिकतो ना. दिवाळी होऊन काही राहतो. हो ओके बरं चालेल चालेल. नक्की संपर्क करा जर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातले शेतकरी बरोबर ज्यांना पाहिजे असेल तर त्यांना डायरेक्ट तुमचा नंबर आणि हे देतो ते तुमच्याला संपर्क करून घेऊन जातील. चला धन्यवाद. आम्ही तयार करतो ना सर.